लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी आलेली आहे। महिलांना आता 1500 नाही तर 3000 रुपये मिळणार आहेत। कारण काय आहे, खात्यामध्ये कधी पैसे पडणार आहेत, ही सविस्तर बातमी आपण पाहणार आहोत। तुम्हीही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहात का? तर मग ही बातमी तुमच्यासाठी एकदम महत्त्वाची आणि अगदी आनंदाची आहे। आता लाडक्या बहिणींना 1500 नाही तर 3000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। कसा? तर चला पाहून घेऊयात महत्त्वाची अपडेट। तर बघा शिंदे सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली। या योजनेचा लाभ गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून वितरित केला जात आहे। या योजनेबाबत बोलायचं झालं तर ही योजना मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर आपल्या महाराष्ट्रात सुरू झालेली आहे। या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वर्ष वयोगटातील राज्यातील निराधार विवाहित महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत। जुलै महिन्यापासून या योजनेचा प्रत्यक्षात लाभ मिळत असून आत्तापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण 9 हप्त्यांचा लाभ वितरित करण्यात तर फेब्रुवारी-मार्च 2025 या कालावधीमधील एकूण 9 हप्ते पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत। म्हणजेच एका लाडक्या बहिणीला जुलै महिन्यापासून ते आत्तापर्यंत 13,500 रुपयांचा लाभ मिळाला आहे आणि लाडक्या बहिणींना आता पुढील हप्त्याची आतुरता लागलेली आहे। एप्रिल महिन्याचा जो लाभ आहे तो कधी मिळणार, हा प्रश्न तुमच्याकडून उपस्थित होत असतानाच एक आनंदाची बातमी मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना आता 1500 नाही तर 3000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। कारण लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल आणि मे या 2 महिन्यांचे पैसे सोबतच जमा होऊ शकतात अशी शक्यता मीडिया रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आलेली आहे। खरं तर एप्रिल महिना संपण्यास आता फक्त 2 ते 3 दिवसांचाच काळ शिल्लक राहिला आहे। त्यामुळे सध्या एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्यांचा लाभ सोबतच मिळणार की काय अशी चर्चांनी जोर पकडलेला आहे। फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचा हप्ता मार्च महिन्यात एकाच वेळी महिलांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आला होता। त्याच धर्तीवर 8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून फडणवीस सरकारने राज्यातील महिलांना फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचे 3000 रुपये वितरित केले होते। फेब्रुवारीचा हप्ता फेब्रुवारीमध्ये जमा झाला नाही, त्यामुळे मार्च महिन्यात दोन्ही महिन्यांचे हप्ते जमा करण्यात आले आणि अशीच परिस्थिती आता पुन्हा एकदा आलेली आहे। त्यामुळे आता एप्रिल आणि मे या 2 महिन्यांचे हप्ते एकाच वेळी खात्यामध्ये जमा केले जाऊ शकतात असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये होतोय। नुकत्याच काही दिवसांपूर्वी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना महिना संपण्याच्या आधीच एप्रिलचा लाभ देऊ असे आश्वासन दिले होते। त्यामुळे सरकार अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर एप्रिल महिन्याचा लाभ महिलांना देऊ शकते असे बोलले जात आहे। यावर्षी अक्षय तृतीया 30 एप्रिलला आहे, त्यामुळे शक्यतो 30 एप्रिलच्या अगोदरसुद्धा खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात। जर नाही झाले तर एप्रिल आणि मे या 2 महिन्यांचे हप्ते एकदम खात्यामध्ये जमा होऊ शकतील। तर एप्रिल महिना संपण्यास 3 दिवसांचाच काळ शिल्लक राहिला असल्याने एप्रिलचा हप्ता लांबण्याची शक्यता आहे आणि एप्रिल आणि मे या 2 महिन्यांचा हप्ता सोबतच जमा होऊ शकतो असा सुद्धा दावा केला जात आहे। असे झाल्यास लाडक्या बहिणींना एप्रिल आणि मे या 2 महिन्यांचे प्रत्येकी 1500 प्रमाणे 3000 रुपये एकदम मिळणार आहेत। अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया। धन्यवाद।